नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी येथे शेतकऱ्यांचे सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन व आंदोलकावर गुन्हे दाखल, अटक करून सुटका। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वसमत रोडवर केले आंदोलन। परभणी दिनांक 24 जुलै 2025 रोजी परभणी येथील वसमत रोड MIDC कॉर्नरवर सर्वपक्षीय शेतकऱ्यांच्या व प्रहार संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन घेण्यात आले। या आंदोलनामध्ये परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला। अत्यंत आक्रमकपणे घेण्यात आलेल्या या चक्काजाम आंदोलनामध्ये आंदोलक शेतकऱ्यांनी पत्ते खेळून कृषी मंत्र्याचा निषेध केला। त्याशिवाय शेतकऱ्यांनी रुमणे आणून सरकारचा निषेध करत आता या रुमण्यानेच सरकार नीट करायचं आहे या प्रकारची भूमिका घेतली। 2 तास चाललेल्या चक्काजाम आंदोलनामध्ये कल्याण निर्वळ राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे ठप्प होता। दोन्ही बाजूने 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। आंदोलनादरम्यान आलेल्या ॲम्ब्युलन्सला आंदोलकांनी वाट करून दिली। आंदोलनामध्ये राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलन वेळेवर थांबत नाही आणि आंदोलन शेतकरी मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली। यावेळी पोलिसांची व आंदोलक शेतकऱ्यांची झटापटही झाली। पोलिसांनी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला अशी भूमिका आंदोलन शेतकऱ्यांनी व्यक्त केली। या दरम्यान प्रहार जनशक्तीचे पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, कॉम्रेड माधुरीताई क्षीरसागर, कॉम्रेड उद्धव शिंदे, काँग्रेसचे युवा जिल्हाप्रमुख अमोल जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनालीताई देशमुख, प्रहारचे उपजिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव, तालुका प्रमुख उद्धव गरुड यांच्यासह 19 आंदोलक व शेतकऱ्यावर नवा मंडळ पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले। त्यानंतर पोलिसांनी आंदोलन व शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करून त्यांना सोडून देण्यात आले। सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव, राम रमी सरकारचं करायचं काय? राम रमी सरकारचं करायचं काय? सरकार फक्त जंगली रमीच नाही, राम रमा आणि रमीचं सरकार आहे। यांचा मजा करतो, यांचा कृषी मंत्री करतो याच्या संबंधानं असं मी सांगतोय की दररोज सातत्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात आणि शेतकऱ्याला कर्जमुक्ती देईन असं या सरकारनं निवडणुकीच्या काळामध्ये सांगितलं, कर्जमुक्ती झालेली नाही। दुसरा मुद्दा असा आहे की कर्जमुक्ती तर झालीच नाही, परंतु जे काही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीची अंमलबजावणी करायचं केंद्र सरकारनं मान्य केलं, शेतीमालाच्या भावाच्या संबंधातला कायदा करायचं हे मान्य केलं, कर्जमुक्त महाराष्ट्र आणि देशातलंही मान्य केलेलं होतं, पण प्रत्यक्षात त्यांनी ते केलेलं नाही। त्याचा परिणाम असा होतो की सततपणानं या महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहे। अलीकडचा 5.5 वर्षाचा जरी इतिहास पाहिला तरी जवळपास 19,000 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केलेल्या आहेत आणि ही सुरुवात 2004 पासून यवतमाळमध्ये पहिली शेतकऱ्याची आत्महत्या झाली। 4 पासून सातत्यानं महाराष्ट्रात आणि देशामध्ये ह्या आत्महत्या होत आहेत आणि सगळ्या राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र आत्महत्येच्या बाबतीत पुढं आहे। हे महाराष्ट्र ही शेतकऱ्यासाठी स्मशानभूमी आहे
अशा प्रकारचं द हिंदूचे जे काही आहेत पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार, त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा ही गोष्ट खरी, आणि ही जर ही झाली नाही तर आत्महत्या सतत वाढत राहतील. कर्जमुक्ती होणं महत्त्वाचं आहे, आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे शेतीमालाला भाव देणं आणि शेतीमालाचा कायदा करणं ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे. ही झाल्याशिवाय शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबणार नाहीत, अशी आमची आजची मागणी आहे. त्या रीतीनं आमचं हे सगळं पक्ष वगैरे संघटना मतभेद सगळं सोडून एकत्रित सगळ्या संघटना येऊन हा रस्ता रोको महाराष्ट्रभर आज होतोय. त्याचाच एक भाग आम्ही या ठिकाणी रस्ता अडवलेला आहे. धन्यवाद. या कर्जमुक्तीकरता तसेच विविध मागण्याकरता आज रस्त्यावर उतरलो आहोत. आजच्या या आंदोलनामध्ये चक्काजाम आंदोलन आहे. या आंदोलनामध्ये सर्व पक्षातील लोक हे एकत्र आलेले आहेत. इथं कोणताही पक्ष ते पक्ष अशा प्रकारचं काही देणं घेणं नाही. फक्त शेतकऱ्यांसाठी तसेच इतर काही मागण्यांसाठी हे सर्व शेतकरी या ठिकाणी या रस्त्यावर उतरलेले आहेत. आज या महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. त्याच्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी या वसमत रोडवरती मोठं आंदोलन उभारण्यात आलेलं आहे. आणि म्हणून सरकारला जे सरकारनं आश्वासन दिलेलं होतं, शेतकऱ्याच्या दारामध्ये सरकार आलं होतं आणि शेतकऱ्याला कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं, आणि जे बोललं ते आश्वासन सरकारनं पूर्ण केलं नाही. आणि म्हणून या रस्त्यावरती उतरण्याची वेळ ही शेतकऱ्याला या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून सरकार जोपर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफी देत नाही तोपर्यंत या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल. आणि शेतकरी आपलं जे काय हत्यार आहे, या आंदोलनामध्ये शेतकरी आपल्या हत्याराचा वापर केल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्याकडं नांगर आहे, शेतकऱ्याकडं रुग्ण आहे, शेतकऱ्याकडं बैलगाडी आहे, शेतकऱ्याकडं नाना प्रकारचे हत्यार आहेत. आणि त्या हत्याराचा वापर तुम्ही कशाला म्हणा, तर या सरकारला जाग आणण्याकरता नांगरानं या वडायचं सरकारला आणि रुग्ण्यानं ठ्याका द्यायचा, याला जाग आणायची आणि याच्याकडून कर्जमाफी घेतल्याशिवाय राहायचं नाही. नसता आता पुढं निवडणुका जवळ आलेल्याच आहेत, आणि निवडणुका जवळ आल्या. आता या निवडणुका पार पाडण्यासाठी तरी शेतकऱ्याच्या जवळ यावंच लागणार आहे. आणि त्यानं जर कर्जमाफी नाही केली निवडणुकीच्या अगोदर तर त्याला आम्ही त्याचा रस्ता दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. हेच त्या सरकारनं लक्षात ठेवावं आणि पुढचं पाऊल उचलावं, अशा प्रकारचं मी या ठिकाणी आपल्यासमोर सांगू इच्छितो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जात पात धर्मपंथ पक्ष विचारधारा विसरून सर्व शेतकरी बांधव आणि शेतकरी पुत्र रस्त्यावर उतरले होते. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे या मागण्यांसाठी. आणि दिव्यांग बांधवांचे काही प्रश्न होते त्यासाठी दिव्यांग बंधू या आंदोलनात सहभागी झाले होते. शांतता मार्गाने चालू असलेले आंदोलन चिरडण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पोलीस प्रशासनाने सर्व आंदोलकांना आज या ठिकाणी आणून बसवलं. आज महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे, एकंदरीत शेतकऱ्यांना भुलवून या लोकांनी कर्जमुक्ती देऊ असं खोटं आश्वासन दिलं. शेतकऱ्यांची मतं लाटली आणि सरकारमध्ये बसले. अजित पवार सारखा उपमुख्यमंत्री तो सिंचना 17,000 कोटीचा ज्याने चुना लावला तो असं म्हणतो की शेतकऱ्याची कर्जमाफी मी बोललोच नाही. अजित पवार आज त्याची क्लिप आहे की कर्जमाफी दिली नाही तर अजित पवार बापाचं नाव लावणार नाही. आता अजित पवारला आमचा सवाल आहे की बापाचं नाव खरंच बदललं आहे का, बदल असेल तर जाहीर करा म्हणून. आणि राहिला विषय हनी ट्रॅपचं जे प्रकरण चालू आहे महाराष्ट्रात, यांचा मंत्री जे कृषी मंत्री रमी खेळतो, तर हे सरकार शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं नसून हे सरकार रमा आणि रमीचं सरकार आहे असं याच्या एकंदर वागणूक दिसून येते. आणि राहिला विषय पोलिसांना ह्या लोकांनी वेठबिगारासारखं वापरायचं काम चालू केलं आंदोलकांच्या विरोधात. आज महाराष्ट्रामध्ये का क्राईम रेट वाढला आहे, महाराष्ट्राचा गृहमंत्री झोपला आहे का? आज प्रत्येक ठिकाणी खून होतो, बलात्कार, चोऱ्या डकैतीचं प्रमाण वाढलेलं आहे, पण गृहमंत्र्याकडे ते लक्ष द्यायला वेळ नाही. पण संविधानिक मार्गाने न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांना उचलण्यासाठी ते पोलिसांचा वापर करतात, पोलीस बळाचा वापर करतात. हे अतिशय निंदनीय आहे, त्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. या मार्गाने चालू असलेलं आंदोलन आणि पोलिसांचं मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य होतं, परंतु वरून चक्र फिरले आणि आंदोलनाची दिशा बदलली. पोलिसांनी बळाचा वापर केला, गुन्हे दाखल केले, ठीक आहे, पोलिसांनी पोलिसाचं काम केलं. परंतु ज्या नालायक सरकारनं शेतकऱ्यांचं मतदान घेताना शब्द दिला होता की आम्ही तुमचा 7-12 कोरा करू, ते नालायक सरकार शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करत नाही.
आणि जर तुम्ही जे काही बोलले ते तुम्ही प्रत्यक्षात आणा असं जर कोणी म्हणत असेल आणि त्याचा जाब विचारण्यासाठी जर शेतकरी रस्त्यावर बसत असेल तर त्या शेतकऱ्यावर तुम्ही बळाचा वापर करता हे अत्यंत निंदनीय बाब आहे. आम्ही आंदोलन शांततेच्या मार्गाने करत असताना देखील ऐन वेळेला पोलिसांनी उचललं, आम्हाला आंदोलन करण्यापासून रोखलं. याचा तर आम्ही तीव्र शब्दात निषेध करतोच. परंतु आज हातामध्ये रुग्ण घेऊन जो शेतकरी आंदोलनाला बसला होता, भविष्यात हे रुग्ण सरकारच्या विरोधात वापरलं जाईल आणि जेवढे आंदोलन सरकारला चिरडायचे तेवढे चिरडा. परंतु सामान्य शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणावर रोष आहे. लाडक्या बहिणीनं पैसे मागितले नाही, तिला पैसे देण्यात आले. समृद्धी महामार्ग कोणी मागितला नव्हता, त्याला पैसे देण्यात आले. शक्तीपीठ मागण्यात देण्यात आला, त्यालाही कोणी पैसे मागितले नाही. परंतु ज्याचा जनतेला काहीही फायदा होणार नाही त्याच्यासाठी प्रचंड पैसा वापरायचा आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पैसा नाही वापरायचा. हमीभावासाठी 20% अनुदान द्यायचं नाही आणि शेतकऱ्यांना लुटायचं काम करायचं असल्या नालायक सरकारचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. येणाऱ्या लढाया अजूनही तीव्र आणि आक्रमक होतील. उशीर झाला मला यायला, कारण आपण रस्ता अडवल्यामुळे मला पटकन लवकर. परंतु मला असं वाटतं की गेले या सरकारनं आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, परंतु आज हे सरकार कायमच खोटं बोलून सत्तेवर बसलेलं सरकार आहे. त्याला असं वाटतं की आम्ही सातत्यानं जनतेला मूर्ख बनवू, कधी जाती धर्माचं नाव घेऊन सत्तेवर बसू, जाती फूट पाडून सत्तेवर बसू. आज शक्तीपीठ महामार्गाची कोणतीही मागणी नसताना सरकार 18,000 कोटी रुपयाचं कर्ज घ्यायला तयार आहे, परंतु या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला मात्र सरकार तयार नाही. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. या परभणी जिल्हा हा कायम महाराष्ट्रात लढाऊ जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि मला आज कौतुक वाटतंय की सर्व शेतकरी संघटना शेतकऱ्याच्या मुद्द्यावर आज या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि हा लढा आम्ही इथं सोडणार नाही, तर हा लढा या ठिकाणी पुढे पण नेणार आहोत. लाजिरवाणी गोष्ट आहे की काय लायकीचे मंत्री सत्तेवर बसलेत. एका बाजूला विधान भवन जिथं आमचे कायदे होतात, जिथं आमच्या संदर्भात निर्णय घेतले जातात, आमचे कृषी मंत्री तिथं रमीचा गेम खेळतात. आमचा शेतकरी आपला पाऊस थोडा पडला म्हणून ठीक आहे, नाही तर पाऊस नव्हता तर शेतकरी किती परेशान होता. अनेक ठिकाणी दुबार पेरण्या कराव्या लागल्या. परंतु हे जे सरकार आहे हे खऱ्या अर्थानं वरच्या वर्गाचं सरकार आहे, कष्टकऱ्यांचं सरकार नाही. कुठल्याही बाबतीत हे कष्टकऱ्यांचं सरकार नाही. त्यांना अपंगाचे प्रश्न कळत नाहीत, त्यांना असंघटित क्षेत्रातल्या लोकांचे प्रश्न कळत नाहीत, कुठेही किमान वेतन नाही. शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रश्नाबद्दल बिलकुल संवेदनशील हे सरकार नाहीये आणि त्यामुळे येत्या काळात मला इथं खूप बरं वाटलं की सर्वजण शेतकऱ्याच्या मुद्द्यावर या ठिकाणी एकत्र आलेत आणि आज एका बाजूला लाल मोर्चा असेल, शेतकरी संघटना असेल, काँग्रेस असेल, प्रहार असेल, आज एक मत आमचे नेते कुठेही जाऊ द्या, तो आमचे पाय जमिनीतले आहेत आणि या जमिनीवरच्या कार्यकर्त्यांनी एकदा ठाम निर्णय घेतला तर तो आम्ही मागे करत नाही. आता विरोधी पक्ष याची भूमिका तमाम कष्टकरी जनतेनं स्वतःच्या हातात घ्यायची आहे की आम्ही विरोधी पक्ष आहोत आणि आम्ही या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी एक जी माहिती तुम्हाला देते की आज शेतकरी कर्ज म्हणून अडाणी अंबानीला कर्ज दिलंय. परवाच एक बातमी आहे, मी व्हिडिओ पण शेअर केला की विदर्भ आणि मराठवाड्यापेक्षा मुंबईला कृषी कर्ज सगळ्यात जास्त दिलंय. आता मुंबईत कुठली शेती पिकते मला माहिती, बरोबर आहे. आणि तिथं जे कर्ज दिलंय ते गोडाऊन साठी आमची AIBAची युनियन आहे, बँक कर्मचाऱ्यांची युनियन, त्यांनी परवा औरंगाबादला कार्यक्रम घेतला. बँक कर्मचारी युनियनचे देवीदास तुळजापूरकर त्यांनी आकडेवारी निश्चित दाखवून दिला की मुंबईला अडाणी अंबानीला गोडाऊन बांधण्यासाठी करोडो रुपयाचं कर्ज दिलंय. म्हणजे
आज मराठवाडा आणि विदर्भाची काय अवस्था करून टाकली. माझं म्हणणं आहे या मूलभूत गोष्टीकडे देखील येत्या काळात आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला जोरदार उभं राहावं लागेल. आज आमचं म्हणणं आहे शक्तीपीठ नको, शक्तीपीठाचेही शेतकरी इथं उपस्थित आहेत. आज सुपीक जमिनी 80-80 फूट काळ्या खोल मातीच्या जमिनी सरकार घेत आहे. समृद्धी महामार्गात आम्ही बघितलं कोट्यावधीचे लालूच दाखवायची आणि प्रत्यक्षात काय रक्कम दिली शेतकऱ्यांना मातीवर. बिझनेस कॉरिडॉर म्हणून बाहेरचं कर्ज घ्यायचं आणि शेतकऱ्यांची माती करायची, हा कारभार या फडणवीस सरकारनं चालू केलाय. आणि त्यामुळे येत्या काळात हे कर्जमुक्तीचं आंदोलन आपल्या सगळ्यांना जोरात शिस्तीत पुढे न्यावं लागेल. शेतकरी भावांनो, ज्या ज्या गावचे शेतकरी आलेत, माझी त्यांना नम्र विनंती आहे, थोडं तुम्ही पण गाव पातळीवर कार्यकर्ता बनायला शिका. कर्जमुक्तीचे फॉर्म गावच्या शेतकऱ्यांकडनं भरून घ्या. बरोबर आहे. बऱ्याचदा शेतकऱ्यांची पण अशी भूमिका झाली, 5-6 कार्यकर्ते लढतील बाबा, परस्पर झालं तर झालं. जन चळवळ उभी करा, मोठं आंदोलन उभं करा, तर आपण पुढे जाऊ शकू. नाहीतर हे सरकार आज आपल्यासारख्यांना जनसुरक्षा कायदा लागू आहे. अनेक लोक मनात नाही त्यांच्या दहशत तयार करायचं काम करतोय. इथं बसलेले सगळे निडर लोक आहेत, त्या जनसुरक्षेला घाबरणारे नाही, जेलमध्ये टाकलं तरी घाबरणारे नाही. आम्हाला जेलमध्ये केसेस होणार हे समजून उमजून आलेले कार्यकर्ते. परंतु एक लक्षात घ्या, या सगळ्यांच्या मागं मोठा जनसमुदाय तयार करणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. बरोबर आहे. हे सगळं तोडावं लागेल आणि गावोगावच्या कार्यकर्त्यांना संघटित करून या परभणीच्या चारी बाजूचे रस्ते जेव्हा आम्ही बंद करू तेव्हा सरकार हलेल. असं प्रत्येक जिल्ह्यात झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी जोरदार तयारी. आज परभणीत जसे आपण सर्व एकत्र आलो तसे जिल्ह्याचे कार्यकर्ते एकत्र आले तर या सरकारला भूमिका घ्यावी लागणार आहे. आम्हाला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही. बरोबर आहे. आज आम्हाला खताचे बियाणाचे भाव एवढे वाढलेत, कुठल्याही अर्थानं आम्हाला हे परवडत नाही. आणि हा सरकार हे जर असं वागत असेल तर या सरकारला सत्तेवरनं खाली खेचू आणि जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे सातत्यपूर्ण चालत राहू. बघू तुमच्या एवढेच या ठिकाणी बोलते. आणि शक्तीपीठासाठी देखील माझी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे, हा प्रश्न फक्त बाधित शेतकऱ्यांच्या पुरता मर्यादित नाहीये. नाही तर आम्हाला वाटतं त्याचं रान चाललंय माझं थोडं. बरोबर आहे. पण हा मुद्दा फक्त बाधित शेतकऱ्याचा नाहीये. आज परभणीमध्ये असंख्य प्रश्न आहेत. असंख्य परभणी जिल्ह्यात गावोगावी रस्ते नाहीत. लोक कसे जातात, थोडासा पाऊस पडला तर. आणि एकच मोठा शक्तीपीठ, त्याच्यावरनं कोणाच्या गाड्या जाणार आहेत? आमच्या तर बैलगाड्या जाणार नाहीत. बरोबर आहे. ऑलरेडी रस्ता असताना तो काही एवढा भरभरून वाहत नाहीये. रत्नागिरी ते गोवा असं नाही झालं की बेंगलोर सारखा 10 किलोमीटर जायला 1 तास लागतोय. सगळे रस्ता रिकामा आहे. तरी तुम्हाला शक्तीपीठ का हवा? गुत्तेदार आणि भांडवलदारांची भलावण करायला हवा. बरोबर आहे. हे सरकार भाजपचं राहिलं नाही. हे सरकार भांडवलदार आणि कॉर्पोरेटच्या हातात आहे. ते जशा किल्ले फिरवतात तसे भाजपचे लोक काम करतात. आणि त्यामुळे एक लक्षात घ्या, या मातीमध्ये आम्ही मातीत राबणार आहेत. या मातीशी आमचं इमान आहे. तुम्ही इमानदार नाहीत आणि तुमच्या मातीशी पण इमान नाही. आणि अशा प्रकारची औलाद या सत्तेतनं उखडून टाकल्याशिवाय भाग नाही. त्यांनी बऱ्या बोलानं आपली कर्जमुक्ती जाहीर करावी, अन्यथा पुढचं आंदोलन आपण चालू ठेवू. सर्व कार्यकर्त्यांचे जे एकजुटीने इथं आले त्यांचं मी मनापासून स्वागत करते. अशीच एकजूट येत्या काळात परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल आपण दाखवूयात एवढी अपेक्षा व्यक्त करते आणि माझं लांबलेलं भाषण संपवते. इन्कलाब जिंदाबाद. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.